अमित शहा उद्या संसदेत येणार का? अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक एकच मागणी लावून धरतायत, ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत यावं आणि विद्यार्थी आंदोलन, नीट पेपर लीक सह विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावं. आजही लोकसभेत याच मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा उत्तर द्या अशी मागणी केली. त्यातच आज लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष उद्याच्या दिवसाकडे लागलंय, कारण सरकारने स्पष्ट केलंय की विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर अमित शहा उत्तर देणार आहेत. मग खरंच अमित शहा उद्या संसदेत येणार का? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच तापलाय. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून या मुद्द्यावर संसदेत चर्चेची मागणी केली जाते. विशेषतः नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र अनेक दिवस झाले तरी अमित शहा या मुद्द्यावर संसदेत उत्तर देण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं सरकारला घेरलं जातंय. एवढंच नाही तर आता या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. आजही लोकसभेत याच मुद्द्यावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी घोषणाबाजी करत अमित शहा उत्तर द्या अशी मागणी केली. सभागृहातील या गदारोळामुळे कामकाज सुद्धा सुरळीत चालू शकलं नाही. आता मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाचं वक्तव्य समोर आलंय. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की सरकार विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित करायचे आहेत त्या मुद्द्यांवर सरकार उत्तर देईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आणि याच वेळी रिजिजू यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरकारच्या वतीनं उत्तर देतील. म्हणजेच विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून ज्या उत्तराची मागणी करतायत त्यावर आता सरकारनं अमित शहा उत्तर देतील असं स्पष्ट केलंय. पण आता प्रश्न आहे तो अमित शहा उद्या संसदेत येणार का याचा. कारण लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलंय आणि अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे उद्याचा दिवस या मुद्द्यांवर महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान विरोधकांकडून केवळ विद्यार्थी आंदोलनाचाच मुद्दा नाही तर नीट पेपर लीक आणि अयोध्या राम मंदिरातल्या दान चोरीच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चेची मागणी केली जाते. विद्यार्थी आंदोलनावरून मागच्या काही दिवसांपासून सरकारवर विरोधकांचा दबाव वाढतोय. या आंदोलनाचा मुद्दा संसदेत सातत्यानं उपस्थित केला जातोय. त्यातच सरकारनं आता चर्चेसाठी तयारी दाखवली आहे आणि अमित शहा उत्तर देतील असं स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्या अमित शहा सभागृहात आले तर विरोधकांकडून त्यांच्या समोर कोणते प्रश्न उपस्थित केले जातात आणि अमित शहा त्यावर नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी सरकारवर 12 वर्षात पहिल्यांदाच एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ आली. त्यामुळे हा मुद्दा राजकीय दृष्ट्या सुद्धा चांगलाच तापलाय. आता सरकारनं स्पष्ट केलंय की अमित शहा विद्यार्थी आंदोलनावर उत्तर देतील. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष उद्याच्या संसदेच्या कामकाजाकडे लागलंय. अमित शहा खरंच उद्या संसदेत येणार का? आले तर विरोधकांच्या सवालांना काय उत्तर देणार आणि विद्यार्थी आंदोलनावर सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उद्या अमित शहा संसदेत येतील का? संसदेचा शेवटचा आठवडा आहे, त्यात सुद्धा आज संसद ही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता अवघे 4 दिवस हातात राहिलेले आहेत. यावर उद्या अमित शहा येतील का आणि आले तर ते कशा प्रकारे उत्तर देतील यावर तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.